नमस्कार, आपण पाहत आहात नवोदय मराठी न्यूज। महाराष्ट्रातील पारदर्शक कारभाराचा एक आदर्श नमुना सध्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात पाहायला मिळत आहे। जुनेखेड ग्रामपंचायतीनं एक अभिनव उपक्रम राबवत संपूर्ण वर्षाचा आर्थिक हिशोब थेट जनतेसमोर मांडण्याची परंपरा सुरू केली आहे। गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला वर्षभरात मिळालेला निधी आणि झालेला खर्च याची सविस्तर माहिती डिजिटल फलकाच्या माध्यमातून गावातील प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केली जाते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाला ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे समजतो। विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून मार्च महिन्यानंतर गावातील महिला पुरुषांना एकत्र करून हा हिशोब सार्वजनिकपणे मांडण्याची परंपरा रुजवण्यात आली आहे। या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बाहेरील नागरिकांकडूनही याचे मोठे कौतुक होत आहे। नवा दिवस नवा विषयचे सचिन कदम यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे। दरम्यान आज जुनेखेड येथे डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला। पारदर्शकता आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे जुनेखेड ग्रामपंचायत राज्यासाठी जुनेखेड गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई, ग्रामस्थ, माझ्या माता भगिनी, इथे जमलेले सर्व जुनेखेड नागरिक, तर या ठिकाणी आज माझ्या हस्ते या ठिकाणी त्यांच्या जमा खर्चाच्या डिजिटल बोर्डचं उद्घाटन केलं। फीत कापून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं। मला खूप अतिशय आनंद झाला। अशा रीतीचा पारदर्शक कारभार आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीने केलेलं मी तरी पाहिलेलं नाही। बरेचसे रस्ते होतात किंवा गावाच्या सुधारणांची कामं होतात, पण या आमच्या ताई, या सरपंच ताई अशा आहेत की पहिल्यांदाच त्यांनी अतिशय निस्वार्थी वृत्तीनं आणि पारदर्शकपणे या ठिकाणी कारभार सुरू ठेवलेला आहे। माय जुनेखेड आणि माय जुनेखेड इज स्मार्ट जुनेखेड या बाबतीत आजपर्यंत इतका म्हणजे उज्ज्वल काम केलेलं आहे आणि याच्या आधीही केलेलं आहे सर्वांनी, पण हे सर्वात चांगलं आहे। माझी महाराष्ट्रात पहिलीच ग्रामपंचायत असेल की असा सगळा हिशोब फ्लेक्सवर देते आणि माणसांना समजेल अशा भाषेत आम्ही नागरिकांना समजेल अशा भाषेत देतो। त्यामुळं एकतर हा आमच्यावर विश्वास ज्या माणसाने आमच्यावर ठेवला त्यांच्यासाठी आम्ही हा फ्लेक्सचा ओपनिंग, फ्लेक्सचं उद्घाटन किंवा फ्लेक्सचा खर्च धावतो। 3 वर्ष झालं जुनेखेड ग्रामपंचायत आपला हिशोब डिजिटल रूपात सर्वात देखत धावते। ग्रामस्थांना त्याचा आनंद आहे आणि महत्वाचं त्यांचं एक पहिलं ब्रीद वाक्य आहे की 1 रुपया आला कसा आणि 1 रुपया गेला कसा। आजपर्यंतच्या कारकिर्दीत कधीही कुणीही असं फ्लेक्स म्हणा किंवा कधी हिशोब गावापुढे मांडला नाही। ते काम ह्या ग्रामपंचायतीनं अतिशय उत्तम केलं आणि नागरिक म्हणून मला त्याचा अभिमान आहे। गेली 3 वर्ष झालं जुनेखेड ग्रामपंचायतीच्या वतीनं दरवर्षी रुपया आला कसा आणि गेला कसा, म्हणजे ग्रामपंचायत मध्ये पैसा येतो कसा आणि तो खर्च होतो कसा, याचा रुपयाचा आणि रुपयाचा हिशेब हा फ्लेक्सद्वारे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांच्या पर्यंत सोप्या पद्धतीनं समजावं यासाठी आपण नेहमी प्रत्येक वर्षी डिजिटल ओपनिंग करतो। या डिजिटल वरून गावातील सर्व लोक ह्या डिजिटल वाचतात। हा महिनाभर डिजिटल इथं असतो, त्यावरून आपल्या गावात पैसे येतात कसे, कसे जातात कसे, हे लोकांना सर्व समजते। त्यावरून काही सूचना असतील त्याही केल्या जातात। म्हणजे त्यावरून पारदर्शी कारभार हा सगळ्यात महत्वाचा आम्ही जो मुद्दा घेऊन निवडणूक लढवलेली होती। आमचा राजकीय हेतू कोणताही नव्हता निवडणूक लढवण्याचा, फक्त एक गावात समाजकारण एक चालू व्हावं यासाठी राजकारण सोडून समाजकारणाकडे जात असताना आम्ही हा प्रयोग केला आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की पारदर्शी कारभार, आणि त्या पारदर्शी कारभाराप्रमाणे आम्ही आजचे 3ऱ्या वर्षीचे फ्लेक्स लावलेले आहेत। मी सचिनभाऊ कदम रोज एक नवीन विषयाचा जनक म्हणून काम करतोय। महाराष्ट्र राज्यातल्या अनेक व्यथा मी माझ्या चॅनलवरती मांडतोय, पण आता मी आहे जुनेखेड या वाळवा तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये। या गावामध्ये एक मला पाहायला मिळालं की या गावचा जो कारभार ग्रामपंचायतीच्या वतीनं केला जातो तो कारभार अतिशय पारदर्शक आहे की किती फंड पंचायतीला आला
आणि तो फंड कशा कशावर वापरला त्याचा लेखाजोखा या पाठीमागच्या बॅनरवरती लावला गेलेला आहे. हा फ्लेक्स लावणारा आणि आपला लेखाजोखा जनतेसमोर मांडणारी पहिली ग्रामपंचायत मी माझ्या वयाच्या 56 वर्षात बघतोय. मी या आजच्या कार्यक्रमाला मला या फ्लेक्सचं उद्घाटन करण्यासाठी मला निमंत्रित केलं म्हणून मी आलोय. पण या कारणाने मी एक सर्व महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींना, हजारो ग्रामपंचायतींना माझी विनंती असेल की तुम्ही तुमचं राजकारण करत असताना किंवा ग्रामपंचायत चालवत असताना जर का तुम्ही या जुनेखेड गावानं जी काय आज जनतेसमोर, दुनियासमोर, महाराष्ट्रासमोर एक संकल्पना ठेवलेली आहे, ती संकल्पना तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये राबवा आणि असं करून आपण महाराष्ट्र राज्य एक देशातले एक अग्रेसिव्ह राज्य म्हणून आपण दाखवून देऊया आणि प्रत्येकाने असा लेखाजोखा मांडून आपली कार्यप्रणाली जनतेसमोर ठेवा. एवढीच मी सचिनभाऊ कदम आपल्याला विनंती करतोय. धन्यवाद.